जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो काय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प होता 2023 मध्ये, तर राज्यातील सर्व ज्या काही महिला आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये असे टाकण्याचं शासना माध्यमातून ठरवलं गेलं होतं। आणि जवळपास राज्यातील 6 ते 7 हप्ते सर्व जे काही पात्र महिला होता तर अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले। आता याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा असा अपडेट आहे की काही महिलांचे पैसे या ठिकाणी येणं बंद झालेत। तर नेमकं ते बंद का झालेले आहेत तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत। तर मित्रांनो, राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना 1,500 रुपये असे दिले जातात। आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल जवळपास 7 हप्ते राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले। आणि जो काही येणारा हप्ता होता तर तो काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। तर याचं मुख्य असं कारण आहे की जे काही बोगस लाभार्थी असतात, त्याच्यानंतर संजय निराधार गांधी योजनेच्या जे काही पात्र लाभार्थी असतात की त्यांना 1,500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिना हा राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत असतो, तर अशा सर्व महिला याच्यापासून वंचित ठेवण्यात आले आहेत। या महिलांना इथून समोर तो हप्ता मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही योजना चालू करण्यात आली होती शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे नमो शेतकरी योजना। आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या महिलांनी अर्ज केले होते तर अशा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या होत्या। म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये एकूण 2,30,000 एवढ्या महिला अपात्र केल्या, किंवा काही महिलांच्या नावाने 4 चाकी वाहनं होते। त्याच्यानंतर नमो शेतकरीच्या योजना असतील किंवा काही महिलांनी स्वतः याच्यामधून माघार घेतले, तर अशा एकूण 5 लाख महिला याच्यामधून अपात्र केले गेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असतील तर अशा महिलांनी अर्ज केले होते। तर अशा महिलांना येथून समोर कुठल्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही। कारण की तुम्ही पाहिलेच असाल राज्य शासनाच्या माध्यमातून जर तुम्हाला जर एकापेक्षा जर जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुमचे सर्व लाभ या ठिकाणी बंद होणार आहेत आणि फक्त तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। आता याच्यामध्ये एक तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना किंवा जे काही विविध योजना असतील तर या योजनेअंतर्गत जे काही लाभ दिले जातात तर फक्त एकाच योजनेचा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आणि जे काही महिला होत्या नमो शेतकरी योजना तर या सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या गेल्या आहेत। आता इथून समोर या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। कारण की बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की मला 7वा हप्ता आला नाही, नेमकी काय अडचण आहे, कशाची अडचण आहे। तर याचं मुख्य कारण हेच आहे की संजय गांधी निराधार योजना तसेच नमो शेतकरी योजनेच्या ज्या काही महिला पात्र होत्या त्या महिलांचे आधार त्या योजनेमध्ये मॅच झाल्यामुळं या योजनेच्या अंतर्गत ह्या सर्व महिला अपात्र केल्या गेल्यात। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिला अपात्र केल्या। त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला अपात्र केल्या होत्या तर नेमकं त्यांचं कारण काय होतं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या पिवळ्या बटनवरती सबस्क्राईबवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हा आणि इथून समोर तुम्हाला अशा प्रकारची संपूर्ण नवीन योजना अपडेट पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।